वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। जो 15वा अध्याय आहे त्या 15व्या अध्यायामध्ये माऊली मंगल करतात. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसवू पावले श्री गुरूंची. माऊली म्हणतात की आपुले हृदय चौफाळून या, माझ्या अंतरंगाचा चौरंग करतो, म्हणजे साधन चतुष्टय संपन्न होतो आणि वरी बैसवू पावले श्री गुरूंची, आणि श्री गुरूंच्या पावलांची माझ्या ठिकाणी स्थापना करतो. ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमळी, भरून या पुष्पांजळू अर्घ्य देवो. ऐक्य श्रीगुरु आणि आपण एक आहोत हीच एक प्रकारची जी ओंजळ आहे, आणि सर्वेंद्रिय कुंडमळी आणि सर्व इंद्रिय रूपी ज्या कळ्या आहेत फुलांच्या त्या त्याच्यामध्ये भरून त्या पुष्पांजळी अर्घ्य देव, माझ्या श्रीगुरूच्या चरणांना त्याचा अर्घ्य देतो. अन्योन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ ते लागलेशे आबोट चंदनाचे. अनन्योदके म्हणजे अनन्यतेनं जे काही शुद्ध झालेलं जे माझं गुरूंच्या विषयीचं शुद्ध प्रेम आहे. वासना जे तन्निष्ठ आणि त्यांच्या सद्गुरूंच्या विषयी अंतकरणात असणारी वासना, आणि तेच लागलेशे आबोट चंदनाचे. तेच या ठिकाणी अनामिका नावाच्या अंगुलीनं त्या ठिकाणी चंदनाचं त्यांना बोट लावलेलं आहे. प्रेमाचे नि भांगारे निर्वाळुनी नुपुरे लेवळू सुकुमारे पदेते. आता प्रेमाचे नि भांगारे या ठिकाणी प्रेम रूपी जे भांगार म्हणजे सोनं आहे त्या ठिकाणी ते निर्वाळूने ते प्रेमरूपी सोनं शुद्ध केलेलं आहे, आणि त्याची जी नुपुरं बनवली ती लेवळू सुकुमारे पदेते. त्या श्रीगुरूंच्या पायाच्या अंगठ्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही घालू, आपलं पायामध्ये घालू. घनावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी अंघोळ्या. घनावली आवडी म्हणजे आपल्या ठिकाणी सद्गुरूंचं जे असणारं प्रेम आहे ते कसं आहे, अव्यभिचारी म्हणजे अनन्य असणारं प्रेम, ते शुद्ध झालेलं, आणि त्याच्या तिये घालू जोडी अंघोळ्या त्या सद्गुरूंच्या पायाच्या अंगठ्यामध्ये त्या जोडव्या आपण घालू. आनंदामोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेवूवरी. आनंदामोद बहळ म्हणजे आनंदरूपी सुवासाने पूर्ण भरलेली सात्विकाचे मुकुळ, अष्टसात्विक भावाची जी उमललेली कळी म्हणजे हेच कोणी 8 पाकळ्यांचं जे कमळ आहे अष्टदळ ते ठेवूवरी, ते आमच्या श्रीगुरूंच्या पादुकावर ठेवू. तेथे अहम हा धूप जाळू, नाहम तेजे ओवाळू, सामरस्य पोटाळू निरंतर. त्या ठिकाणी अहम म्हणजे मी देहाधिक आहे, देह मी आहे, हा धूप जाळून टाकू. नाहम तेजे ओवाळू, आणि त्या ठिकाणी नाहम तेजे म्हणजे मी यापैकी कोणीच नाही, मी अन्नमय मनोमय
कोश नाही किंवा हे 3 शरीर नाही, हे जे नाहम त्यात ते ओवाळून टाकू. म्हणजे या ठिकाणी मी देह आहे हे घालू, मी ब्रह्म आहे ही वृत्ती जाऊन मी माझ्या श्रीगुरूंच्या स्वरूपाशी एक सामरस्य पोटाळू निरंतर त्यांच्याशी समरस निरभिमानाने होऊन जाईल असं सांगतात. माझी तनु आणि प्राण या दोन्ही पावा लिहू श्रीचरण करू भोग मोक्ष निम्मलोन पायातया. माझी तनु आणि प्राण, माझं शरीर आणि प्राण म्हणजे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर ह्या दोन्ही पादुका किंवा चपला करून त्या श्रीगुरूंच्या चरणाला अलंकृत करू आणि त्यांच्या पायावरून भोग आणि मोक्ष हे पायावरून ओवाळून टाकू. या श्रीगुरु चरणसेवा हो पात्र तया दैवा जे सकळ अर्थ मिळावा पाठोबांधे. ह्या गुरुचरण सेवेने मी तया दैवा पात्र अशा भाग्याला प्राप्त होईल की सकळ अर्थ मिळावा. सर्व पुरुषार्थांचं समुदाय म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांचा पाठोबांधे म्हणजे यांच्यावर माझा पट्टाभिषेक होईल. ह्या सिंहासनावर बसेल, मला हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतील अशी योग्यता मला प्राप्त व्हावी. या गुरुचरण सेवा आपलं ब्रह्मीचे विसरणेवरी उन्मेखला आहे उजरी जे वाचे ते करी सुधा सिंधू. आणि या ठिकाणी ब्रह्मेची विसरण ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी विसावा किंवा विश्रांती प्राप्त होईल इतकी उन्मेख लाहे उजरी. अशाप्रमाणे उन्मेख म्हणजे माझ्या ज्ञानाला उजरी म्हणजे तेज प्राप्त होईल. आणि वाचेती या कधी सुधा सिंधू आणि माझी जी वाचा आहे ती अमृताचा समुद्रच जणू काही होईल. पूर्णचंद्राची आकोडी वक्तृत्वा घापे कुरुंडी तैशी आणि गुढी अक्षराते. ह्या ज्या पौर्णिमेचा पूर्णचंद्र असे कोट्यावधी पूर्णचंद्र आहे तर ते माझ्या ह्या वक्तृत्वावरून ओवाळून टाकतील आणि अशा प्रकारची गोडी माझ्या अक्षराला येईल. सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणी व दे प्रकाशाची तैशी वाचा श्रुतया ज्ञानाची दिवाळी करी. सूर्याने जे प्राची म्हणजे पूर्व दिशेचा एकदा आश्रय केला की सगळ्या जगाला प्रकाशाचं साम्राज्य करतो, तशी मी माझी जी वाणी आहे ती श्रोतयांना ज्ञानाची दिवाळी करो जी आपली आता चालू आहे. नाद ब्रह्म खुजे कैवल्य ही तैसे न सजे ऐसा बोलू देखिजे जेने दैवे. नाद ब्रह्म जे आहे ते सुद्धा या ठिकाणी ठेंगणं होईल. कैवल्य मूळ असणारं परमात्म तत्व ते आपल्या महिमेत पडून राहतं, ते काही त्या ठिकाणी शोभिवंत होत नाही. शोभिवंत होणं म्हणजे शब्दाच्या द्वारा पुन्हा पुन्हा तदाकार वृत्ती करत राहणं हे खरं त्या कैवल्याला सुद्धा शोभा आणण्यासारखं आहे. तैशी साशीने बरवी वाचावल्ली. तशी माझी वाचारूपी जी वेल आहे ती अत्यंत भराला आलेली आहे. ठाव न पवता दयाचा मनीषी मुरडली वाचा तो देव होय शब्दाचा चमत्कारो. ज्या राहिली का श्रवण सुखाच्या मांडवी बरोबर आहे ना. श्रवण सुखाच्या मांडवी विश्वभोगी माधवी तैशी साशिनली बरवी हे राहिलं का. नाद ब्रह्म खुजे कैवल्यही तैसे नसजे ऐसा बोलू देखिजे जेने दैवे. जेने दैवे ज्या दैवाने मला असे शब्द दिसतील माझ्या पुढं का नाद ब्रह्म सुद्धा ठेंगणं होईल, कैवल्य सुद्धा त्या ठिकाणी तसं शोभिवंत दिसणार नाही. आणि ह्या श्रवण सुखाच्या मांडवी श्रवण पासून मिळणारा जो आनंद त्याच्या मांडवामध्ये विश्वभोगी माधवी जसं ह्या विश्वच्या विश्व काय माधवी म्हणजे वसंत ऋतू आलेला आहे आणि तैशी सासन्यले बरेवी वाचावल्ली. त्याप्रमाणे आपली वाणी रूपी जी वेल आहे ती सासिन्नली किंवा सासीने भरास आलेली आहे. ठाव न पवता दयाचा मनीषी मुरडली वाचा तो देव होय शब्दाचा चमत्कारो. ज्या ठिकाणी ज्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आपण पोचू शकत नाही, न पोचताना मनासहित वाचा ज्या ठिकाणी पुन्हा परान्मुख होते मागं सरते तो देव होय शब्दाचा, तो देव जो आहे ना शब्दाचा चमत्कार होईल. मनासहित वाणी जिथं पोचू शकत नाही त्या परमात्म्याचा शब्दाच्या द्वारा आपल्याला दृढ अपरोक्ष साक्षात्कार होईल अशी ह्या शब्दाची किमया आहे. जे ज्ञानाशी न चोजवे ध्यानाशी जे नागवे त्या अगोचर फावे गुठी माझी. ज्या ज्ञानालाही जे प्राप्त होत नाही ध्यानानेही जे आकलन होत नाही ते ह्या सहजच गोष्टी करता करता त्या परमात्म तत्वाची कधी प्राप्ती होऊन जाते हे सुद्धा कळत नाही. एवढे एक सौभग वळघे वाचेचे अंग श्री गुरु पद पद्म पराग लाहे जैका. तर ते म्हणतात श्रीगुरूंच्या पदपद्म श्रीगुरूंचे पायरूपी जे कमल आहे चरणरूपी कमल आहे त्यांचा सुगंध ज्यावेळी मनुष्याला प्राप्त होतो, गुरूंचा अनुग्रह प्राप्त होतो त्यावेळेला या एवढे वाचेचे अंग सौभाग वळवे. आपली जी वाणी आहे त्या वाणीला असं सौभाग्य प्राप्त होतं. तरी बहु बोलो काही आजी ते आणि ठाई माते वाचवणे नाही ज्ञानदेव म्हणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बहु बोलो काही मी फार काय बोलो, आज हे जे भाग्य मला प्राप्त झालंय ना ते माझ्याशिवाय दुसरं कोणालाही एवढं भाग्य अजून प्राप्त झालं नाही. जे तान्हेनी मी आपत्ते आणि माझे गुरु एकलवते म्हणून कृपेशी एक हाते झाले ते. म्हणतात की
मी तान्ह असणारं त्यांचं एकुलतं एक आपत्ती आहे आणि त्यामुळे मी एकटाच त्यांना असल्यामुळं एक शिष्य एक गुरु हातो रुडला साचव्यारू या न्यायाने त्यांची सगळी कृपेचा आश्रय किंवा कृपेचा लक्ष मी एकटाच झालेला आहे. पाहापा भरोवरी आघवी मेघ चातकाशी रिचवी मज लागी गोसावी तैसे केले. आता हा जो मेघ आहे तो चातक दुसरं पाणी चातक हा काय पक्षी मेघे भूमी जळ म्हणून त्याच्यासाठी सगळा वर्षाव करतो केवळ चातकाच्या दृष्टीनं. तसं माझ्या चातकाच्या दृष्टीनंच श्रीगुरूंनी हा सगळा अमृताचा ज्ञानरूपी अमृताचा वर्षाव केलेला आहे. म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसे गोड आतुडले. म्हणून माझं रिकामं तोंड सहज बडबड करायला गेलं तरी गीता सारखा मधुर ग्रंथ टीकेसाठी मला प्राप्त झाला. होय अदृष्ट आपैते तै वाळू चिरत नाही परते उजो आयुष्य तै मारी ते लोभ करी. हे कसं काय झालं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कसं काय झालं म्हणजे माझंही असं नाही. या ठिकाणी अदृष्ट जर आपल्याला अनुकूल असलं तर वाळू जरी असलं तर वाळूचं रत्नात रूपांतर होतं आणि एखाद्या मनुष्याचं आयुष्य शिल्लक असतं तर मारिते ते जे मारायला आलेले तेच त्या माणसावर प्रेम करायला लागतं. आधनी घातली हरळ होती अमृताचे तांदूळ जरी भुकेची राखी वेळ श्री जगन्नाथ हो. आधनी हरळ घातली जर एखाद्या पात्रामध्ये शिजवण्यासाठी जर दगड घातले तरी ते अमृताचे तांदूळ तर त्याचे अमृतमय मधुर असे तांदूळ शिजतात. जरी भुकेची राखी वेळ जगन्नाथ हो. जर परमात्म्यांनी ठरवलं की याची भुकेच्या वेळ राखायची तर असं होऊ शकतं. तयापरी श्रीगुरु करीती जय अंगीकारू तै होऊनी ठाके संसारू मोक्षमय अगवा. जर श्रीगुरूंनी त्याचा अंगीकार केला तर सगळा संसार हा मोक्षमय होऊ शकतो. पाहापा काही नारायणी तया पांडवाचे उनी की जे चिना पुराणी विश्ववंदे. आता त्या पांडवांच्या ठिकाणी काय कमी होतं का? काही पंचभ्रातार द्रौपदी ते सती असं पांडवाच्या ठिकाणी ऊन होतं पण सगळी पुराणं त्यांच्या स्तुतीनं भरून गेली. तैसे निवृत्ती राजे अज्ञानपणे हे माझे आणले ओझे ज्ञानाच्या. तसा मी अज्ञान आहे पण त्या अज्ञानाचंच पर्यवसान श्रीगुरु निवृत्तीनाथांनी ज्ञानामध्ये करून दिलं. परी हे असो आता प्रेम रोळ तसे बोलता के गुरु गौरव वर्णिता उन्मेष असे. तर ते म्हणतात आता असो हे इतकी स्तुती प्रेम रुळत असे बोलता. मी किती जरी प्रेम सांगितलं तर हे प्रेम सारखं बोलत वाढतच राहील हा प्रवाह. म्हणून गुरु गौरव वर्णिता गुरूंचं गौरव जर वर्णन करायचं झालं तर उन्मेष असे असं कोणती बुद्धी आहे असं कोणतं ज्ञान आहे गुरूंचं वर्णन होऊ शकत नाही. आता तेनेची पसाये तुम्हा संतांचे मी पाये ओळगेन अभिप्राय गीतेचे. आता तेनेची पसाये त्याच श्रीगुरूंचा असणारा प्रसाद त्यामुळे मी तुमच्या संतांच्या पायाची सेवा करील. कसं गीतेचे अभिप्राय गीता काय सांगते त्याचा अभिप्राय तुमच्या हृदयात अवतरण करण्यासाठी मी आता प्रयत्न करील. तरी तोची प्रस्तुती 14व्या अध्यायाच्या अंतिम निर्णय कैवल्यपती ऐसा केला. तर 14व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी असा निर्णय केलेला आहे. काय निर्णय केला आतापर्यंत इथं बघा पुन्हा सांगतात माऊली 14व्या अध्यायाचा 13व्या अध्यायाचा 12व्या अध्यायाचा सगळा सार तुम्ही असा काढा अद्वेष्टा सर्वभूतानां पासून ते ज्ञान कैवल्यपतीनं काय निर्णय केलाय भगवान परमात्म्याने ते ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थ मुक्ती जैसा शतमुख संपत्ती स्वर्गीची. हे ज्ञान ज्याच्या हातात असेल तोच ह्या मुक्तीला समर्थ आहे. म्हणजे ज्ञानवान पुरुषच मोक्षाला प्राप्त होतो. जैसा शतमुख संपत्ती स्वर्गीची. जसा 100 यज्ञ करणारा मनुष्य या ठिकाणी स्वर्गाम शतमुख संपत्ती स्वर्गीची. 100 यज्ञ करणारा जो पुरुष आहे तो स्वर्गाची संपत्ती म्हणजे इंद्रपद मिळवतो. त्याप्रमाणे का शत एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आणू नये. किंवा 100 जन्म जो ब्रह्मकर्म करतो तो ब्रह्मदेवाला प्राप्त होतो. नाना सूर्याचा प्रकाशू लाहे जेवी डोळसू तेवी ज्ञानीची सौरसू मोक्षाचा तो. सूर्याचा प्रकाश असला तर डोळसाला त्या ठिकाणी स्पष्ट दिसतं. तसं ज्ञानीची सौरसू मोक्षाचा तो. ज्ञानानेच मोक्षाचा सौरसू म्हणजे मोक्षाची योग्यता प्राप्त होते. तरी तया ज्ञानालागी कवनपा योग्यता अंगी हे पाहता जगी देखील ऐकू. त्यांना ज्ञान प्राप्त होण्यासाठी कोणती योग्यता पाहिजे तसा असा जगामध्ये एक मनुष्य पाहिलेला आहे. कोणाला ही योग्यता प्राप्त होते जे पाताळीचे हे निधान दाविल किरांजन परी व्हावे लोचन पायाळाचे. पाताळामध्ये असणारं जे निधान आहे धनाचा संपत्ती आहे ती अंजन डोळ्यात घातलं तर आपल्याला प्राप्त होईल. पण कोणाच्याही डोळ्यात अंजन घातलं तर होणार नाही. व्हावे लोचन पायाळाचे. पायाळाचे डोळे पायाळू मनुष्य पाहिजे. तसा अधिकार संपन्न असला तर त्या ठिकाणी ह्या ज्ञानेश्वरीच्या चिंतनाचा त्याला उपयोग होईल. म्हणून यामध्ये किमान आपल्याला असं पाहिजे की आपल्याला का अनुभूती येत नाही तर आपला अधिकार कमी पडतो. कारण व्हावे लोचन पायाळाचे. तैसे मोक्ष देईल ज्ञान येत किरण आहे आण परी तेची थारे ऐसे मनुष्युद्ध व्हावे. ज्ञान मोक्ष देईल नाही तर मोक्ष ज्ञान देईल नाही. या ठिकाणी ज्ञान आपल्याला मोक्ष निश्चित देईल
येत किरण आहे आण, यात काहीच अन्यथा नाही. परी तेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. परंतु ते ज्ञान हृदयामध्ये काय झालं पाहिजे, शुद्ध झालं पाहिजे. सोन्याच्या भांड्यातच वाघिणीचं दूध राहतं, इतर ठिकाणी राहत नाही. तरी विरक्ती वाचवणी काही, ज्ञानाशी तगणेची नाही, हे विचारोनी ठाई ठेविले देवे. तेव्हा मोक्ष ज्ञानाने मिळेल, परंतु ते मन काय झालं पाहिजे, थारे, ते मन स्थिर राहील, असं शुद्ध व्हावं. तर सांगतात तरी विरक्ती वाचून काही, ज्ञानाशी तगणेची नाही, हे विचारोनी ठाई ठेविले देवे. तेव्हा विरक्ती वाचून ह्या ज्ञानाला तगणं म्हणजे ज्ञान राहूच शकत नाही वैराग्य वाचून. जसा स्वामी महाराज सांगायचं, वैराग्य हा पाठीचा कणा आहे, पाठीचा कणा मोडला की मनुष्य भुईसपाट होतो. तसं वैराग्य नसेल तर हे ज्ञान टिकू शकत नाही. हा विचारोनी ठाई ठेविले देवे, देवाने विचार करून ही गोष्ट सांगितलेली आहे. आता विरक्तीची कळून परी जे येऊनी मनात येवरी, हेही सर्वज्ञ श्रीहरी देखील असे. आता विरक्तीचे काय प्रकार आहे, विरक्ती कशाला म्हणतात, की जी स्वतः येऊन आपल्याला वरील, तर ते सर्वज्ञ श्रीहरीने त्याचाही निर्णय करून ठेवलेला आहे. तर हे वैराग्य कशा प्रकाराने येईल, तर आपण विषयाच्या ठिकाणी दोष दर्शन, अनित्यत्व, मिथ्यात्व, पारतंत्र्य हे जर पाहिलं तर ती विरक्तीची कवन परी ते आता आमचे भास्कर महाराज तुम्हाला धावतं सांगतील.